आपण ठाण्यावरून निघालेलो आणि गायमुखला आपण आलेलो आहोत, गायमुख विलेजला. आणि ऑन द वे असतानाच आम्हाला जागनाथ महादेव मंदिर दिसले. हा त्याचा एक एंट्रन्स आहे आणि या इथे एक त्याचा एंट्रन्स आहे. शंकराचं एक पुरातन मंदिर आहे. इकडे दर्शन घेऊन आम्ही ठरवलं की इथून पुढे घोडबंदर रोडकडे कंटिन्यू करायचं. आपण घोडबंदर रोडने आता फाउंटन हॉटेलच्या इथे आलो आहोत. फाउंटन हॉटेल हे खूप प्रसिद्ध हॉटेल आहे. हा आपण लँडमार्क समजू शकतो कारण घोडबंदर रोडचा इथे एक तिठा येतो आणि हा तिठ्यावरून लेफ्ट तुम्ही मारलात तर तुम्ही बोरिवली मीरा भाईंदर रोडकडे जाऊ शकता आणि जर राईट मारलं तर नायगाव, वसई आणि गुजरातकडे जाऊ शकता. आपल्याला हे दोन्ही रस्ते पकडायचे नाही आहेत. आपल्याला हाच जो घोडबंदरचा रोड आहे तो स्ट्रेट घोडबंदर विलेजकडे जातो. त्या रोडनेच आपल्याला सरळ जायचं आहे. या रस्त्याने आपण फाउंटन हॉटेलकडून आल्यानंतर वाटेमध्ये एक गोवळा देव मंदिर पडते. बरोबर या मंदिराकडून आपण एक्स्ट्रीम राईट टर्न घ्यायचा आहे, तिथून खाली वळायचं आहे आणि हा रस्ता मग आपल्याला किल्ल्याकडे घेऊन जातो. किल्ला एक्सप्लोर करण्यापूर्वी मला जसा किल्ला समजला त्याप्रमाणे त्याचा नकाशा बनविला आहे. किल्ल्यावर काय पाहू शकतो त्याचा आढावा आधी आपण घेऊया. किल्ल्यावर गावाकडून प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच काही खोल्या दिसतात. ते बहुधा कोठार असावे. पश्चिम दिशेला टेहळणी बुरुज आहे. बुरुजाखाली छोटे कोठार आहे. बुरुजाला लागूनच तटबंदी आहे. किल्ल्याच्या मधोमध एक पाण्याचे टाके किंवा कोठार आहे आणि किल्ल्याच्या उत्तरेला उल्हास नदी वाहते. आपण इथे घोडबंदर किल्ल्याकडे पोचलो आहोत. हा इथे किल्ला आहे. स्थानिक लोकांच्या वस्तीमुळे किल्ला लगेच दृष्टीस पडत नाही. मेसेज दिलेला आहे ते काय काय रूल्स फॉलो करायचे. या ऐतिहासिक जागेचा वापर करमणूक आणि खेळासाठी जास्त केला जातोय. किल्ल्यावर एक बुरुज आहे आणि त्यावर जाण्यासाठी छोटीशी टेकडी चढावी लागते.
कुठे? ही छोटीशी खोली आहे बुरुजाच्या खाली. ह्याच्यामध्ये कदाचित आहे ना देवी, ते लोक त्यांचं काहीतरी दारू गोळा सामान नाहीतर काहीतरी अन्नधान्य शस्त्र असे काहीतरी ठेवत असतील. त्यासाठी ही रूम बनवली असणार त्यांनी. मग किल्ला छोटा आहे ना हा. आणि हे बघ देवी, हा जो दरवाजा आहे ना बुरुजाचा, ह्याच्यामध्ये बघ इथे तुला गॅप दिसतोय. हा दिसतोय गॅप, ही फट दिसते. तर इथे आहे ना असा दरवाजा होता लोखंडी, जो असा कोण शत्रू बित्रू आलं इथे आतमध्ये यायला बघितलं ना तर तो दरवाजा असा इथून बंद व्हायचा, असा खाट करून खाली. लोखंडी वजनाचा दरवाजा. बुरुजाचा दरवाजा वर खाली करण्यासाठी ही फट असावी. बुरुजावरून दिसणाऱ्या ह्या 5 खोल्या ह्या कदाचित गोदामं असतील, कारण यांना कुठेही खिडकी नाही आहे. ज्या अर्थी पोर्तुगीज इथे घोड्यांचा व्यापार करीत होते त्या अर्थी या पटांगणातच कदाचित घोड्यांना ते बांधत असावेत. बुरुजाला लागूनच ही पडझड झालेली तटबंदी आहे इकडे, जिला पुढे जिने आहेत आणि जिने खाली उतरले आहेत. इथे ही पाण्याची टाकी असावी किंवा त्यांचं काहीतरी गोदाम असावं. पण देवी जाऊया तटबंदीवरून. हा असे यू शेपचे वॉल असतील. चल आपण पुढे जाऊन बघूया. हळूहळू चाल. तो फिसेनचा तो बुरुजावर असतात. बुरुज हा काय? बुरुज इथे मागे आहे. हा बघ, हा बुरुज आहे. चल चल, बरोबर पाय टाकायचे. लूज दगडांवर पाय नाही टाकायचे. हा स्क्वेअर शेपचा बुरुज असणार. सगळे युडॅश सगळं तुटलं. पण तिच्याकडे किती सॉलिड असतात ना. चल या स्टेअरकेसने चल. इथे स्टेप्स आहेत इकडे. हा जो मोठा राऊंडवाला किल्ल्याच्या 2 साईडने ही भिंत उभारलेली आहे आणि ही काही
जुनी दिसत नाही आहे, पुरातन काळातली, नवीनच बांधलेली दिसते आहे. कदाचित कोणाची तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी वगैरे असेल बाहेरच्या साईडने, म्हणून ही भिंत टाकली असेल. बुरुजाच्या बाजूलाच मागाशी मी दाखवल्याप्रमाणे एक मोठी पाण्याची टाकी आहे किंवा कोठार असेल. त्याला स्टेप्स बनवल्यात खाली जाण्यासाठी. आपण घोडबंदर किल्ला जवळपास पूर्णपणे एक्सप्लोर केलेला आहे. फक्त एक चर्च आहे ते इथून काही अंतरावरच आहे, ते आपण नंतर जाऊन पाहूया. घोडबंदर किल्ला हा पोर्तुगीजांनी बांधला होता त्यांच्या उद्योगधंद्यासाठी. कारण इथून बाजूने जी उल्हास नदी वाहते ती अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळते. त्यामुळे त्यांची गलबते आणणं, जहाजं आणणं, व्यापार मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये पसरवणं, त्यासाठी हे मोक्याचं ठिकाण होतं. त्यानंतर मराठ्यांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वतः इथे प्रयत्न केला हा किल्ला काबीज करण्यासाठी, पण महाराजांना त्यात यश नाही आले. त्यानंतर चिमाजी अप्पा यांनी 1737मध्ये या किल्ल्यावर चढाई केली आणि हा किल्ला काबीज केला होता. ह्या किल्ल्याला जे घोडबंदर किल्ला असे नाव पडलेले आहे त्याची एक दंतकथा आहे. ती अशी आहे की पोर्तुगीजांनी इथे घोड्यांचा व्यापार केला. अरब लोकांना इथे घोडे विकायचे. त्यासाठी हा जो परिसर आहे त्याला घोडबंदर किल्ला, बंदर म्हणजे हे बंदराचाच भाग होता, आणि त्यामुळे ह्या गावाला सुद्धा घोडबंदर गाव असे म्हणतात किंवा घोडबंदर विलेज असे म्हणतात. या किल्ल्यावरच्या मराठ्यांच्या राजवटीनंतर 1818मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला काबीज केला आणि त्यांनी ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये त्यांचा जो उद्योगधंदा होता या नदीच्या मार्गे त्यांची गलबती आणून तो प्रस्थापित केला. ब्रिटिशांनी इथे स्वतःचं ईस्ट इंडिया कंपनीचं हेडक्वार्टरसुद्धा उभं केलं होतं, जिथे त्यांचा कॅप्टन इथे या किल्ल्यावर बसून ठाण्यावर किंवा या त्यांच्या बंदरांवर लक्ष ठेवून होता. उल्हास नदीवर असलेल्या किल्ल्यांपैकी घोडबंदर हा एक किल्ला आहे. काही गडसंवर्धन करणारे ज्या संस्था आहेत त्या इथे येऊन वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम राबवतात, साफसफाई करतात. किल्ल्यामध्ये जी काही झाडी झुडपं पावसाळ्यामध्ये जमा झालेली असतात ती क्लीन करतात. पण वास्तविक पाहता ही वास्तू ह्या काळामध्ये कशी तरी तग धरून उभी आहे. हिच्याकडे खरं तर पालिकेने आणि पुरातत्व विभागाने लक्ष देणे गरजेचं आहे. जर इथे मेंटेन केलं गेलं तर चांगला टुरिस्ट स्पॉट इथे होऊ शकतो. ते एखादं छोटंसं ऑफिस उभं केलं, येण्या जाणाऱ्यांकडून 5 किंवा 10 रुपयाचं पण तिकीट घेऊ शकतो, जेणेकरून ह्या गावातील लोकांना पण रोजगार मिळू शकतो. स्थानिकांकडून असेही कळाले की दीवार, नटवरलाल सारख्या चित्रपटांचे येथे चित्रीकरण झालेले होते. त्याशिवाय अजूनही काही TV मालिकांचे चित्रीकरण इथे होते. या बुरुजावरून दिसणारी ही उल्हास नदी, येणाऱ्या शत्रूकडे इथूनच लक्ष ठेवले जायचे. या किल्ल्यावरचा हा एकमेव बुरुज आहे.
इथून आता आपण पोर्तुगीजांनी त्या किल्ल्याच्याच बाजूला जे चर्च बांधलं होतं ते चर्च बघायला आपण जाणार आहोत. आणि ते चर्च इथून समोर दिसतं पण आहे आपल्याला. हे इथे वर सफेद कलरचं जे घुमटासारखं दिसतंय ते चर्च आहे. त्याची पण पूर्णपणे पडझड झाली आहे असं स्थानिक लोक म्हणतात. तर ते आता आपण बघायला जाऊया. घोडबंदर किल्ल्या शेजारी पोर्तुगीजांनी जे चर्च बांधलं होतं ते चर्च जस्ट 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. किल्ला या साईडला आहे. आणि या चर्चची अवस्थासुद्धा दुरावस्थाच दिसून येते. खूप पडझड झालेली आहे. वर जाऊन पाहूया आपल्याला अजून काय बघायला मिळतं ते. उल्हास नदीच्या बाजूला असलेले हे आहे घोडबंदर गाव. अजूनही इथे बोटींची ये जा आणि दळणवळण चालू असतं. घोडबंदर किल्ल्याला भेट देण्यासाठी जवळचे एकमेव रेल्वे स्टेशन म्हणजे ठाणे स्टेशन आहे. तिथून घोडबंदर किल्ला बाय व्हेकल जवळपास 22 किलोमीटर आहे. म्हणजे 1 तास साधारण लागू शकतो. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे फाउंटन म्हणून जे हॉटेल आहे तिथून या गावामध्ये येण्यासाठी 15 मिनिटं लागतात. 15 ते 20 मिनिटं लागतात. 3 किलोमीटरचे अंतर आहे. ठाणे स्टेशनवरून बसेस तुम्हाला मिळू शकतात इथे येण्यासाठी. मीरा भाईंदर रोडला जाणाऱ्या, बोरोईला जाणाऱ्या बस तुम्ही पकडू शकता आणि फाउंटन हॉटेलला तुम्ही उतरू शकता. घोडबंदर किल्ल्याकडून आता आपण गायमुखला जात आहोत. गायमुख इथून 5 किलोमीटर अंतरावर आहे. आणि माझ्या वाचनामध्ये असं आलं आहे की तिथे पण या नदीच्या किनाऱ्यावरचे 2 किल्ले आहेत त्यांची पडझड झालेली आहे. एक आहे तो गायमुख किल्ला आणि त्याच्या पुढे काही अंतरावर नागला बंदरचा किल्ला आहे. आपल्याला काय बघायला मिळतं ते आपण पाहूया तिकडे जाऊन. ये सामने जो दिख रहा है ये टूटा फूटा हुआ खंडर जैसा, ये क्या है? किला है. किला है. ये पोर्तुगीजों ने जो बनाया था वही किला है? वही किला है. मतलब गायमुख किला. आप यहाँ पे शॉप डाला है वो आप कब से आपका ये शॉप? ये सब कम से कम 15 साल हो गए. 15 साल से. ओके चलेगा, धन्यवाद. मित्रांनो आता आपण आलो आहोत गायमुख या गावात आणि हे गाव आहे उल्हास नदीच्या शेजारी. इथे आपण आलो होतो गायमुख किल्ला बघण्यासाठी. आणि तुम्हाला बघून विश्वास नाही बसणार की इथला किल्ल्याचा राहिलेला अवशेष कशा अवस्थेत आहे. आपण बघायला जाऊया आता तो. स्थानिक लोकांनी याच्यावर अतिक्रमण केलेलं दिसतंय.
आणि हा या घोडबंदर रोड शेजारीच आहे. गायमुख किल्ल्याचा शोध मी गुगल मॅप वापरून केला होता. किल्ल्याची ही दुरावस्था बघून फार निराशा झाली. मला पण वाटलं नव्हतं की गायमुख किल्ला या अशा अवस्थेत मला बघायला मिळेल. गायमुख गावामध्ये उल्हास नदीला लगतच जी चौपाटी बनवली आहे त्या चौपाटीला लागूनच हा गायमुख किल्ला आहे. गायमुख किल्ला बघून आम्ही नागला बंदर किल्ला शोधायला आलेलो तिथून काहीच अंतरावर पुढे. पण त्याच्या आधी आम्हाला आवर लेडी ऑफ होप चर्च एक चर्च दिसलं आहे, तर आम्ही म्हटलं चर्च बघून घेऊया. तसंही चर्चमध्ये कधी जाणं होत नाही. चर्चवर येऊन आम्हाला दिसले की नागला बंदरावर क्वारी प्लांटचे पूर्ण साम्राज्य पसरले होते आणि यात आम्हाला नागला बंदर किल्ला शोधायचा होता. चर्चच्या समोरच दर्गा दिसला. अशा प्रकारे दोन भिन्न धर्मांचा वेगळाच संगम बघायला आम्हाला मिळाला. आणि नागला बंदरावर आता पूर्णपणे क्वारीचे हे प्लांट आहेत, म्हणजे मोठ्या खडकांपासून बारीक कन्स्ट्रक्शनसाठी ज्या दगडी लागतात त्याचे प्लांट इथे पूर्ण या बंदरावर बनलेले आहेत. आणि दुर्दैवाने नागला बंदरचा जो किल्ला आहे तो ह्या क्वारींच्याच मध्ये कुठेतरी एका टेकडीवर आहे. मला पण तो शोधावा लागेल कुठे आहे ते. आपण जो नागला बंदर फोर्ट बघायला आलेलो तो हा इथे माझ्या मागे आहे. आणि यात पण काय बघण्यासारखं शिल्लक नाही आहे. काही 2-3 भिंती त्याच्यावर झाडी झुडूप जमा झाली आहेत. नागला बंदराच्या रक्षणासाठी बांधलेला हा किल्ला होता जो चिमाजी अप्पांनी वसई मोहिमेवर जाताना पोर्तुगीजांकडून जिंकला होता. अशा प्रकारे मित्रांनो, आपण जी उल्हास नदीवरील किल्ल्यांची व्यथा ही जी मोहीम आपण हातात घेतली आहे तिचा तिसरा भाग आत्ताच आपण पाहिला. यामध्ये आपण घोडबंदरचा किल्ला, गायमुख किल्ला आणि नागला बंदर किल्ला हे पाहिलेत. असेच आपले एकूण 6 भाग होतील. ते 6ही भाग पाहायला विसरू नका. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय शिवराय.